थोडक्यात उरकायचं आहे. सुंदर असा आपण नामस्मरणाचा आनंद घेतला, सुंदर गाण्याचा आनंद घेतला आणि ही सगळी मंडळी कधीतरी भेटत असतात, योगायोगानं भेटत असतात आणि हा योगायोग तुमच्या आवारवाडीमुळे मिळत असतो. ठीक आहे ना. अन्यथा माझ्या वडिलांच्या वर्षश्राद्धाला ही सगळी मंडळी आली होती, त्याच्यावर आज आम्ही सगळे एकत्र आलोय आणि सुंदर असं गाणं महाराजांचं ऐकायला मिळालं, सुंदर असा मृदंग ऐकायला मिळाला. त्यामुळे असो मी सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते आणि तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन सर्व आवारवाडी ग्रामस्थ, सर्व महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, पाठीमागे बसलेले असतील, माझा युवा तरुण वर्ग सुद्धा आज कीर्तनाला आहे आणि आपण सर्वजण एवढ्या प्रेमानं एकत्रितरित्या आपलं म्हणून इथं उपस्थित आहात, हे खरं तुमचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि असंच प्रेम राहू द्या, एकी राहू द्या आणि आपला कार्यक्रम म्हणून सर्वांनी पार पाडा, तर त्याच्यामध्ये काय वेगळा आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल. आजच्या कीर्तनासाठी माझ्यासोबत माझी आई आली बरं का. आज नेहमी वडील असायचे, आता आईचा कार्यक्रम चालू झालाय. आई नेहमी सोबत असते. आमच्या पांढरवाडीवरून दोघे तिघी जणी आलो, विसापूरवरून आमचे दादा असेल, अमृता असेल, या मुली आज कीर्तनाला आलेल्या आहेत आणि हे सगळं आणि सगळं फक्त आवारवाडीमुळे शक्य झालंय. कारण गेली